दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरे स्मृती स्थळ जिथे आहे तिथे लाल रंग फासल्याचा प्रकार समोर आलाय आणि त्याच्यामुळे परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापही आहे। स्थानिक पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। आता या अज्ञातांचा शोध सुरू केलेला आहे। आपल्यासोबत गिरीश कांबळे पुन्हा जोडले गेलेले आहेत। ते गिरीश अधिक माहिती देत आहेत। गिरीश, काही अपडेट समोर आली आहे का? खासदार अनिल देसाई जे शिवसेना सचिव आहेत त्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे। या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता पुढील तपास पोलीस स्वतः या ठिकाणी करतात। अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहेत। सध्या पुतळ्यावरील जो रंग आहे तो हटवला गेलेला आहे आणि त्यानंतर आता पोलीस या संपूर्ण परिसरातील जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यांची तपासणी करणार आहेत आणि त्यानंतर फुटेजमध्ये काही दिसते का याची देखील पाहणी आणि सध्या ज्या पद्धतीने वातावरण अधिक चिघळू नये यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून देखील आवाहन केलं जाते शांततेचं। त्यामुळे सध्या तिकडे संपूर्ण परिसर हा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। श्रद्धेचा विषय असल्या कारणाने शिवसैनिकांचा त्यामुळे वातावरण तापू शकतं। सध्या राजकीय जे वातावरण आहे त्यामुळे अधिकच या ठिकाणी जे वातावरण आहे याच्यामुळे संपूर्ण ते कुठेतरी गालबोट लागू शकतं। या कारणामुळे आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याने पुढील तपास पोलीस करत आहेत। या सगळ्या संदर्भातील घटनेची माहिती आहे स्वतः अनिल देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना देखील कळवलेली आहे। नेमकं काय घडलंय याबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यानंतर पुढील कारवाई काय करायची याबाबत देखील आता शिवसेना नेते स्वतः पोलीस स्टेशनला तक्रार करायला जाणार असल्याची देखील माहिती मिळते। याशिवाय पोलिसांनी सांगितलेलं आहे की ठाकरे गटाकडून जरी तक्रार आली नसली तरी स्वतःहून सुमोटो म्हणून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून तपास करणार असल्याचं त्यांनी सुरुवातीला सांगितलं आणि त्यानुसार त्यांनी आता तपासाला देखील सुरुवात केलेली आहे। एकंदरीत अत्यंत महत्त्वाचा असा संपूर्ण महासाहेब हा शिवसैनिकांचे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे। महासमान आहे प्रत्येक शिवसैनिकांसाठी। त्यामुळे अशा पद्धतीने एका अज्ञात व्यक्तीकडून हा रंग लावून पुतळ्याची विटंबना करण्याचा जो प्रकार आहे त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड राग आहे। तिथे शाखा प्रमुखांपासून उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख सर्वच शिवसैनिक सर्वच या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि एकंदरीत आता सध्या पोलिसांकडून जरी तपास सुरू असला तरी मात्र ज्या पद्धतीने अशा पद्धतीची विटंबना रंग पुतळ्यावर फेकून जी विटंबना करण्याचा जो काही प्रकार घडलेला आहे त्यामुळे मात्र आता संतापाची लाट आहे। आज खरं तर बैठका देखील आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर उद्धव ठाकरे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।